तुल्यबल संघ एकमेकांच्या विरोधात आता मात्र या अंतिम सामन्यामध्ये लढताना भिडताना आणि झगडताना पाहायला मिळतील। एक अप्रतिम दर्जाची स्पर्धा, तेवढंच अप्रतिम दर्जाचं आयोजन श्री गणेश क्रीडा मंडळ एवे यांच्या माध्यमातून आणि पाहायला गेलं तर 10 क्रिक लाईव्ह या YouTube वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जगभर लाईव्ह प्रसिद्ध केली जाते आहे। क्लॅरिटी विथ क्वालिटी, नक्कीच अशा प्रकारच्या स्पर्धांचा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच YouTube वर जा आणि 10 क्रिकेट लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच सोबतच्या बेल आयकॉनला दाबण्यास विसरू नका। आणि या संपूर्ण स्पर्धेचं पाहायला गेलं तर पहिल्या दिवसापासून बदलापूर मधील सुमधुर आवाज अर्थात राहुलजी चव्हाण सर त्यांच्या समवेत महेशजी धुले सर यांचा आवाज या स्पर्धेला लाभला आणि या स्पर्धेला 4 चांद लागले, यातील मात्र शंका नाहीये। त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर अंपायर ऑफिशियल आपले पाहायला मिळतात, अनुभवी पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये कार्यरत। अंपायर सिग्नल मॅच ऑन, इथे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। रोहन आणि त्याच्या समवेत प्रसाद ही A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले आणि बॉलिंग मार्क वरती पहिला प्रमुख गोलंदाज मिलिंद बॉलिंग साठी सज्ज झालाय। पहिलाच बॉल गणपती बाप्पा मोरया, पहिलाच बॉल लोअर फुल टॉस समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक मिडॉनला तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, फेकी केली आहे। पहिला बॉल इथे डॉट आलाय। महाअंतिम सामन्याचा पाहायला गेला तर मेगा फायनलचा हा सामना ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण गावाचा जर्सी परिधान करून मैदानामध्ये उतरतो त्यावेळेस पाहायला गेलं तर आपल्या पाठीवरती आपलं नाव जरूर असतं, परंतु छातीवरती जो सिम्बॉल बनलाय त्या सिम्बॉल मध्ये आपल्या गावाचं नाव असतं आणि आज आपल्या नावासोबतच आपल्या गावाची प्रतिष्ठा देखील पाहायला लागली। इथे पाहिलं तर रोहनच्या बॅट मधून या मॅचचा या फायनलच्या मॅचचा पहिला चौकार पाहायला मिळाला। तर पहिला बॉल डॉट आला, तदनंतर लगेच दुसऱ्या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला। टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर पाहायला मिळतोय। यावेळेस देखील इनसाइड आउटचा फटका, काय कमालीचा फटका पाहायला मिळतोय। चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स होईल सीमा रेषा पार, धावा मिळतील 4 आलाय हा। पहिला बॉल डॉट आला, तदनंतर आपण पाहिलं तर रोहनच्या बॅट मधून लगातारच्या 2 चेंडूंवरती हे 2 चौकार। आज घरच्या मैदानावरती खेळत असताना संपूर्ण गावकरांच्या त्यानंतर पाहिलं ना संपूर्ण घरातील लोकांच्या नजरा माझ्यावरती आहेत आणि मला माझ्या गावासाठी माझ्या गावाच्या नावासाठी चांगला खेळ करायचा आहे आणि तो चांगला खेळ आपल्याला पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय रोहनच्या माध्यमातून। यावेळेस स्लोवर 1 पिक केलाय ऑन साइडला, त्याला देखील टर्न केला, इथे देखील चेंडू गोळीच्या वेगाने निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लगातारचा हा 3रा चौकार। पहिल्या ओव्हरचा खेळ इथे चालू आहे, बॉलिंग मार्क वरती मिलिंद पाहायला मिळतात। पहिला बॉल डॉट आला, तदनंतर पाहिलं तर 3 चेंडूंवरती लगातारचे हे 3 चौकार पाहायला मिळालेत। बॅट्समन रोहन ऑन फायर। यावेळेस देखील मिस्टाईम फटका, चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय आणि नक्कीच इथे झेल पकडण्याचा चांगला प्रयत्न केला गेला। प्रयत्नांना 100% गुण जरूर मिळतील, परंतु इथे ही कॅच जर कॅरी केली असती तर नक्कीच एक मोठा हदरा इथे मोहपाडा संघाला मिळाला असता। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचं खेळ, हे समीकरण जेव्हा जेव्हा मैदानावरती साध्य होतं तेव्हा तेव्हा आपली टीम जिंकताना पाहायला मिळते। बऱ्याच उशिरानंतर एक पाहायला गेलं तर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्यात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले बॅट्समन रोहन आणि त्याच्या समवेत प्रसाद याच्या माध्यमातून।
यावेळेस देखील पण का पाहिलं गेलं तर बॅट फिरवली, बॅटचा फ्लो, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बऱ्याच उशिरानंतर एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 14. 14 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट एनी लॉस. सलामीची A1 जोडी मोहपाडा संघाची अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखल पाहायला मिळते. जाऊया डीजे कडे, ऐकूयात डीजेचं एक सुमधुर संगीत. सज्ज होताना पाहायला मिळतोय उदय. कुरवलीपाडा संघाचा आणखीन एक अपकमिंग यंगस्टार. अगदी कमी कालावधीमध्ये याने देखील आपल्या नावाची ओळख टिटवाळा परिसरामध्ये निर्माण केली आहे. आता पाहिलं गेलं तर सामना वेगळा आहे, स्पर्धा वेगळी आहे आणि मंच देखील मोठा आहे. आणि मोठ्या मंचाचा इथे सरपंच बनायचा असेल तर चांगला खेळ या मैदानावरती करून दाखवावा लागेल. ना नावासाठी, ना पैशासाठी, ना स्वार्थासाठी, ना प्रसिद्धीसाठी. हे ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो. हे खेळलं जातं फक्त आणि फक्त आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी. इथे देखील दोन गावांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या. आता यावेळेस पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये फटका पाहायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. पहिल्या प्रयत्नात चेंडू कॅरी केला, फेकी केली, तदनंतर हा पाहायला गेलं तर कलेक्ट करण्यात कुठेतरी अयशस्वी ठरला आणि त्याचाच फायदा पाहायला गेला तर 2 धावांना 3 धावांमध्ये ते कन्वर्ट करण्यात आलंय. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दिवसा ढवळ्या इथे पाहिलं तर सूर्याच्या लक्क प्रकाशामध्ये धावांची चोरी मोहपाड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या 3 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 17 म्हटलं की खतरा. आता हा खतरा बॅटिंग करणाऱ्या टीमला असेल की बॉलिंग करणाऱ्या, हे पाहण्यासाठी जाऊया तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती उदय आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण, ऑन साइडला टर्न केलाय, गॅप मध्ये बॉल निघून जाईल गोळीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय हा चौकार. पाच षटकांचा सामना. पहिले 2 षटक पाहिले तर मॅन्डेटरी पॉवर पे 30 सर्कलचं रेस्ट्रिक्शन आणि त्याचा फायदा इथे उचलला जातोय मोहपाडा संघाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला ऑन साइडला समालोचन कक्षाला सलामी देणारा हा फटका. षटकार. काय कमालीची बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. महाअंतिम सामना पाहायला गेला तर घरच्या मैदानावरती खेळत असताना नक्कीच इथे बेनिफिट पाहायला मिळतोय मोहपाडा या संघासाठी. संपूर्ण प्रेक्षकांच्या नजरा आज माझ्यावरती लागल्यात आणि आज मला माझ्या गावासाठी चांगला खेळ करायचा आहे आणि तो चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन रोहनच्या बॅट मधून आलेला हा षटकार आपण पाहिलात. वा भाई वा. पुन्हा एकदा इनफिल्डला क्लिअर करून चेंडू चाललाय गोळीच्या वेगानं बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणखीन एक बँडेड स्ट्रोक. चौकार. केलंय तब्बल 28 या धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय.
यावेळेस ऑन साईडला टर्न केला, तिथे क्षेत्ररक्षक डीपमध्ये मिसफील्ड झाली आहे, सिंगल कंप्लीट केली आहे. बघूया दुसऱ्या धावेचा माणूस प्रयत्न, परंतु इथे थांबवलं गेलंय. एक चांगला कॉल पाहायला मिळालाय. सिंगल आली आहे. या सिंगलच्या सहाय्यानं देखील कासवाच्या गतीने का होईना धावफलक मात्र पुढे जाताना नक्कीच पाहायला मिळेल. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलोय 32 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे चालू आहे. 5 चेंडूंचा आपण खेळ पाहिला तर उदय बॉलिंग मार्क वरती 18 धावा त्यानं खर्च केल्यात. अजूनही 1 चेंडूंचा खेळ बाकी आहे या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. आता नव्यानं आपल्याला स्ट्रायकर एंड वरती प्रसाद पाहायला मिळतोय. वा, हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅट्समनला समजायच्या आधीच निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती. एकही गडी अजूनही तंबूच्या आसऱ्याला परतला नाहीये. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली या पॉवर प्ले मध्ये टीम मोहपाडाच्या माध्यमातून. मी इथेच थांबतो, तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. श्री गणेश क्रीडा मंडळ आयोजित मैत्री चषक 2025 चा थरार. ओव्हर नंबर 3ला जशी सुरुवात होईल तसे आपल्यासोबत जोडले जातील सन्माननीय राहुलजी चव्हाण सर, द व्हॉइस ऑफ बदलापूर. ओव्हर टू राहुल सर. दोन ओव्हरसाठी ज्यांचा आभार आपण ऐकला, भरपूर चांगलं समालोचन आपल्याला ऐकायला पाहिलं, त्यांचे आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. हॅलो बाई, चांगल्या मॅचची दिशेने इथे मात्र एक मोठा सामना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. इथे ऑन साईडला बॉल आहे, फटका चांगला आहे, डीप मध्ये मिड विकेटला बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. बॉलला तो करेल एक सिंगल धाव होते, एक मिनिट जाईल. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल तुम्हाला बार मिळेल 36 35 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. सलामी जोडी अजूनही मैदानावरती खेळते. एका बाजूला तुम्ही पाहता मैदानावरती विकी, दुसऱ्या बाजूला प्रसाद. ही जोडी तुम्हाला बाल मिळेल. गोलंदाज दाखल झाला उदय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालवलाय. यावेळेस गोलंदाज स्वतः पोहोचला होता, परंतु कॅटड्रॉप डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला. दरम्यान ताकद होते. अमित आले गोलंदाजी मार्कवरती. खरं तर षटक क्रमांक दुसरं फेकलं होतं उदयने, ज्याने 18 धाबा खर्च केला. पहिल्या षटकामध्ये बिलिनने धाबा खर्च केला तब्बल 14, आणि आता षटक क्रमांक तिसरं घेऊन अमित आले गोलंदाजी मार्कवरती. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज सज्ज होतो. पुन्हा एकदा राईट ऑफ विकेट. अमित समोर बॅटर बिगी अटेक केलाय. आणि इथे देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु प्रॉपर बॅट मध्ये नव्हता. इथे धाव मिळणार नाही. तुमची टोटल स्कोर कार्डवरती पूर्णपणे स्थिरावले. अमित तुम्ही पाहताय गोलंदाजी करण्यासाठी जो दाखल झालाय, कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने केलाय, कारण त्याला देखील माहिती द्या इथून 2 षटकामध्ये धाबा जास्त खर्च झाल्यात, कुठेतरी कमबॅक करायचं. रिव्हर्स अटॅक करायचा प्रयत्न, यस्टनच्या मागे यस्ती रक्षक बीट झाला. शॉर्ट टर्माचा खेळाडू बीट, शॉर्ट फाईनलचा खेळाडू बीट झालाय, आणि अखेर बॉल चाललाय करत 22च्या स्वरूपात 4 धावा.
पाहायचं इतकंच या मातपते कशा प्रकारचे आता बॅटिंग करतील घरच्या मैदानावरती इथे स्वागत करतील का टीम गोरेलीपाडा संघाचं. इथे लाईन चेक करावी लागेल. पुन्हा एकदा यष्टिरक्षक बीट झाला दरम्यान शर्यत लागली भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर भाग लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा चौकार होतोय. आम आदमी का हात पंजे के साथ डीपर झाला. रोंग द कार्पेट डीपर खेळाडू पोहोचतात. एक धाव इथे जोडली जाईल. धावफलक आता भरपूर वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोळी तुम्हाला बार मिळेल. धावफलक जाऊन पोहोचले 46 धावा. धावफलकावरती जोडले गेले. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 5 ओव्हरची मॅच. मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आता तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. मी विनंती करेल बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे अध्यक्ष आपल्या मुख्य व्यासपीठावरती करू. या स्पर्धेचे शिल्पकार नरेश भाऊ यांना विनंती आपण या नरेशजी यशवंतराव साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो. नरेशजी यशवंतराव यांच्या स्वप्नातून साकार झालेली तुम्हाला ही भव्य दिवस स्पर्धा जरूर पार मिळेल आणि आता त्यांच्याच शुभ हस्ते आपण हा सन्मान पार पडतो. खरं तर ज्या व्यक्तिमत्वानं सातत्याने बदलापूरच्या क्रिकेटला शिस्त लावण्याचं काम केलं महेंद्र धुळे असतील संचालक जोबेल त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. फार मोठी जिम्मेदारी असते महेंद्र धुळे यांच्या खांद्यावरती. श्रीधरजी धुळे साहेबांचा हा मान सन्मान या मंचावरती होत असताना बिरेजी यशवंतराव साहेबांच्या शुभ हस्ते आणि नरेशजी यशवंतराव साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आता या मंचावरती होत असताना एकदा जोरात नाव होत होतं. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगडीचे अध्यक्ष कर्तव्य श्रीधरजी धुळे साहेबांचा हा मान सन्मान या मंचावरती होत असताना त्यानंतर मी विनंती करेल अध्यक्ष गावचे पोलीस पाटील नितीनजी माळुके साहेब अनिलजी माळुके साहेब आपण या आपला सन्मान आम्ही करू. माळुके साहेबांचा सन्मान मंचावरती होतो. 46 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. माळुके साहेबांचा सन्मान या मंचावरती होत असताना इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर बॅटवरती नाहीये बॉल शॉट मिड विकेटला ट्रॅबल होतं दरम्यान 2 धावा ऐकवण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर बॅटरला परतावा लागेल माघारी. विनंती करतो आपण या आपला सन्मान आम्ही करू. पोलीस पाटील आहेत उद्योजक आहेत असलेली गावचे त्यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतो. नरेश यशवंतराव साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान षटक क्रमांक 14 घेऊन गोलंदाजी मार्फत गोलंदाज झाले तर सचिन आले. 5 षटकांची बॅच तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक 14 इथे फटका चांगला ऑन साइडला बरोबर किशोर मेहर भद्रपती दाखल झालेत. दरम्यान एक चेक सिंगल टेकपट जाईल. काकडवाडची एबन जोडी हरीश भोईर विकास पावशे तुमचंही स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून भावेश असतील तुमचं मनपूर्वक स्वागत. गुरुदास सचिन रॅटन आउट द विकेट.
देखील हाफ ट्रॅकर बॉल होता ऑनसाइडला छोटीला मात्र उडवण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला दरम्यान बॅटन पाचच्या मध्ये बॉल निघून चालला सुरक्षित हातामध्ये डॉट बॉल षटक क्रमांकाचा तुम्हाला पाहायला मिळेल चेंडू आतापर्यंत फेकले जवळ 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला धावफलक 48 विराजी देशमुख यांचा सन्मान आम्ही मंचावरती करू मी विनंती करेल निरोजी यशवंतराव साहेब आपल्या शुभ असते पण विराजी देशमुख यांचा सन्मान करा हाफ ट्रॅकर होता इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर यशांच्या मागे एक चांगला झेल तिथे स्वीकारला आणि आता प्रसाद म्हात्रेला इथून मैदान करावं लागेल बॅट्समन आउट त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये ट्रॉफी लाभले त्यांचे हरिश्चंद्र कोटे साहेब त्यांचा सन्मान आम्ही मंचावरती करू मी विनंती करेल हरिश्चंद्र कोटे साहेब आपण आपला सन्मान आम्ही मंचावरती करतो आता संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे भरपूर पाण्याची मांदियाळी आपल्याला जरूर पाहायला मिळेल त्यांच्या सर्वांचा आम्ही सन्मान या मंचावरती करतो हरिश्चंद्र कोंडे आपण या आपला सन्मान आम्ही करू ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये खरंतर ट्रॉफीज लाभले आहेत भारत माससाठी त्यांचे कोंडे साहेब त्यांचा सन्मान या मंचावरती होतोय त्यांचा मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करू कारण या स्पर्धेमध्ये ज्यांनी सरळ हाताने मदत केली त्या सर्वांचा आम्ही आभार मानू या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाज होतोय रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न दुधारी अस्त्र चालवायचं होतं तडमांच्या क्षेत्रामध्ये बॉल चालला गोळीच्या वेगानं अडपी थोडीशी स्लो पाहायला मिळाली दरम्यान धाबा किती मिळतील तिसरीचा प्रयत्न चालवलाय किशोर मेहरनं आणि आता या 3 धाबा मैदानाच्या मध्ये भरपूर वेगाने एक पडल्या गेल्या एका बाजूला फ्रेंडशिप क्रिकेट संघ बहुपाडा एरंगा त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता आई एकविरा स्पोर्ट्स गुरवलीपाडा या दोन टीमच्या दरम्यान हे मॅच तुम्हाला पाहायला मिळते एका बाजूला बहुपाडा तर दुसऱ्या बाजूला गुरवलीपाडा अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल घरच्या मैदानावरती खेळतो संघ मोहपाडा आणि आता पाहुणा संघ तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय मोहनजी घागस साहेबांना विनंती आपण आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू याबाबत आपल्या सन्मानाचा स्वीकार करा 51 धाबा धावपळकावरती जोडल्या गेल्या गुरुदास सचिन राईट ऑफ द विकेट पुढे सरसावले फटका इथे चांगला लॉंगरला खेळला डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय एक धाव तर एक मिनिट दुसरीचा प्रयत्न होतोय परंतु बघता बघता बॉल बार लाईनच्या बाहेर चौकार डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय दरम्यान 2 धाबा इथे मिळतील समीर मेहरला तुम्ही पाहतो जो टीम मोहपाडा संघाचा आक्रमक खेळाडू आक्रमक रूप जेव्हा जेव्हा तो धारण करतो तेवढंच मात्र भरपूर धाबाचा पाऊस टीम मोहपाडा संघासाठी पडत असतो तोच खेळाडू सध्याच्या घडीला माझ्या दाखल झालाय धावफलक टीमची टोटल 57 धाबा लॉस ऑफ 2 विकेट विकी आणि प्रसाद हे दोन्ही बॅटर सलामीला आले होते ते बाद झाले परंतु हैदराबादच्या तिसऱ्या क्रमांकावर आलेला किशोर आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहता मैत्रापती समीर मेहर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल राईट ऑन द विकेट
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पोहोचला, खेळाडू स्वतः गोलंदाज पोहोचले, झेल स्वीकारलाय आणि अखेर समीर मेहरला इथून मैदान सोडावं लागेल. एक मोठा धक्का टीम मोहपाडा येणार संघाला. या मॅच मध्ये तुम्ही पाहता आतापर्यंत धाव फलक या संचे रुपयाची मस्कर साहेबांचं अभिनंदन आहे, मनपूर्वक स्वागत. ज्याच्या माध्यमातून आम्हाला खरं तर तेजेजी राजाराम मस्कर साहेब ज्याच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये ट्रॉफी देण्यात आले, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून 58 धावा धावतांमध्ये जोडल्या गेल्या. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 20 मध्ये बॉल चालला, डिफेंड क्षेत्ररक्षक उपस्थित आणि इथे मैदानावरती आता घडले काय तर किशोर मेहरला मैदान सोडावं लागेल. पण रन स्कोर कार्डमध्ये जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 5 2 बॉलचा खेळ शिल्लक. दिनेश भालेराव हा खेळाडू दाखल झाला. मोठ्या फटकेतून मारा बलातील कारण समोरचा संघ देखील एक ताकदीचा संघ म्हणून जाणला जातो. इथे फटका चांगला आहे, 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे सिंगल दुसरीचा प्रयत्न चालवलाय. दरम्यान 2 धाबा इथे मिळतील का पाहावं लागेल, परंतु पूर्णपणे थांबवलंय. म्हणजे फक्त सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल 60 धाबा धावपंकामध्ये जोडल्या गेल्या. एक सन्मान आपण या मंचावरती जरूर करू. मी विनंती करेल रुपयाची मस्कर साहेब, आपण आपला सन्मान आम्ही करतोय. अजय दादा आपण यायचं, आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू. तेजेची मस्कर साहेबांचे बंधू आहेत. इथे फटका चांगला आहे, व्ही शेप मध्ये, खरं तर स्ट्राईक हवी होती दिनेश भालेरावला षटकार मारण्यासाठी, परंतु तो काम पूर्ण केला आहे. मैदानावरती आलेला नवीन खेळाडू त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पत्तूच्या बॅटमधून येतोय षटकार.
थँक्यू सो मच. श्री गणेश क्रिकेट संघ येवेगाव आयोजित तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळालं. मैत्री चषक 20-25 पर्व आपण एन्जॉय करतो आणि आता टार्गेट या मॅच मध्ये सेट झाले 66 धाबा धापांमध्ये जोडले गेल्या. टॉस जिंकल्या तर टीम आई एकवेळा स्पोर्ट्स गुरवली पाड्या संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा संघाला. आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धाबा बनला फ्रेंडशिप मोहपाडा संघाच्या माध्यमातून तब्बल 66 आणि आता 67 धाबांचं टार्गेट उरशीप बाळगून सलामी जोडी मिलिंद दळवी आणि त्याच्या साथीला तुम्ही पाहता बॅटर मैदानावरती दाखल झालाय कल्पेश शेलार गोरदा सज्ज होतोय. इथे पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल पहिला बॉल डॉट सुरू आला दुसरा बॉल देखील सलग आता निर्धाव तुम्हाला पाहायला मिळतो. सुरुवात चांगली झाली धमाकेदार सुरुवात टीम मोहपाडा संघ मध्ये करत असताना घरच्या मैदानावरती सगळं खेळतो. मैदानाची भौगोलिक परिस्थिती काय हे चांगल्या प्रकारे माहिती आहे टीम मोहपाडा या टीमला. अमरजी बोराडे साहेब जे मंचावरती उपस्थित आहेत त्यांचा सन्मान आपण जरूर करू. त्यांच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट बॅटरसाठी या स्पर्धेमध्ये कूलर लाभले त्यामुळे त्यांचाही सन्मान आम्ही जरूर करणार आहोत. षटक क्रमांक पहिलं ज्यावेळेस संपन्न होईल त्यावेळेस हा सन्मान करण्यात येईल. पुढे सरसावले मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये काढून पोहोचतोय बॉलर फेक करेल दरम्यान मिळते फक्त सिंगल. बरेचजी देशमुख साहेब मंचावरती त्यांचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. माहिती प्रेमाची आपुलकीची उपदार शाल महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार आणि एक सुंदर सन्मान चिन्ह देऊन आपण पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान करतो. 67 धाबांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये तुम्ही पाहता 3 बॉलमध्ये एक सिंगल धाब खर्च केली जेबीनं राऊंड विकेट. इथे सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील फसलाय. दाद मागत होते दिनेश परंतु दिनेशला स्वतःला समजलं की मी पंचाच्या मध्ये आलो त्यामुळे आता अपील पूर्णपणे थांबवली. एक चांगला खेळाडू दिनेश कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याने नेहमीच खेळला आणि पंचाचा आदर काय ना हे दिनेशला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि या स्पर्धेमध्ये देखील आतापर्यंत त्याची कामगिरी उल्लेखनीय. गुरदास सज्ज होतो पुन्हा एकदा दिनेश राऊंड विकेट ना. इथे फटका चांगला ऑन साइडला खेचलाय परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आणि अखेर मैदान सोडावा लागेल फलंदाज बाद. नवीन खेळाडू अमित मैदानावरती दाखल झाला मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला आणि अखेर बॅटर बाद झाले धाव परत पूर्णपणे स्थिरावला. इथे फटका चांगला होम साइडला बळवला लॉंग ऑनला दन करत बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो बिकी करण्यात झाली चूक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आपण मंचावरती असा एक सन्मान करतोय खरं तर स्पर्धा भरवणे ही मात्र सोपं असतं परंतु स्पर्धा सक्सेस करणं तितकंच कठीण असतं आणि स्पर्धा सक्सेस करत असताना आमचे दिनेजी यशवंतराव नवरेजी यशवंतराव यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी मात्र 5 दिवस या स्पर्धेमध्ये अपाट मेहनत घेतली आहे असे आमचे सचिनजी रसाळ यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. हा भव्य सत्कार सोहळा इथे आपण पार पडतो. एकदा सचिन रसाळ यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत होत्या. 5 दिवस बघ पूर्ण व्यासपीठावरती काय गरज आहे ती गरज पूर्णपणे यांच्या माध्यमातून भासवली गेली जी गरज आपण पाहतो यांच्या माध्यमातून पूर्ण केली गेली असे आमचे सचिन रसाळ यांचा सन्मान या मंचावरती होत असताना जोरदार टाळ्यानं आपण हा सन्मान करतो.
क्रमांक दुसरं गोलंदाज सज्ज होतोय प्रसाद. इथे पहिला बॉल तुम्हाला बार मिळेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. लाईन पूर्णपणे खराब. अंपायर केपीचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. टीमची टोटल सिंगलच्या जोरावरती आता पुढे सरकत असताना धावफलक 6 आकड्यावरती तुम्हाला बार मिळेल. अजून एक पण दाबाची गरज या बॅच मध्ये. 24 चेंडूचा खेळ शिल्लक. धावण्याची गरज आहे. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाठपर परिस्थितीमध्ये होता परंतु धावा मिळतील 2. तेवीस चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 59 धावांची गरज आहे. रोशन, स्वप्नील आणि जगदीश आपण या आपले सन्मान आम्ही मंचावरती करू. इथे देखील मोठ्या प्रकारच्या क्षेत्राचा प्रयत्न गुरु होतो परंतु बॅटन बॉलचा संपर्क नव्हता. चला हरिश्चंद्र गोटे असतील, नरेशजी आणि दिनेशजी या तिन्ही मान्यवरांच्या हस्ते हे तिन्ही सन्मान आम्ही करू. स्वप्नील आपण या, रोशन आपण यायचं आणि त्याच्या साथीनं चला तिघांनी आपण या. मग ते व्यासपीठाकडे आपण थोडंसं लक्ष देतो कारण आता संध्याकाळची वेळ जवळजवळ या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. त्यामुळे आता आपण हा सन्मान करू. तीन बॉलवरती 3 चौकार आले होते. खर तर बॅटर विकीच्या बॅट बघून त्याच्यासाठी अमिजित त्रिपाठी यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याला सन्मान करण्यात येईल. मुळगावचं मंदिर तुम्हाला बार मिळेल. खंडोबाचं मंदिर आपण पाहतो टीव्ही स्क्रीन वरती. टेनक्री लाईव्ह कॅमेरामॅन सौरभ कांबळेच्या माध्यमातून हे क्षणचित्र टिपले जातात. अमित त्रिपाठी साहेबांकडून उद्योजक यांच्याकडून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज ते म्हणजे बॅटर विकीसाठी. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय. गोलंदाज प्रसाद म्हात्रे. राऊंड विकेट. आडवा बाटा खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. बाटा बॉलचा पुन्हा एकदा टप्पा पडला. भरता वेगर बॉल निघून चालला. सुरक्षकाच्या हातामध्ये दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी करतो प्रसाद म्हात्रे. चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकले जवळ 5. त्यामध्ये 1 चेंडू खराब होता. बॉल बॉलचा पहिलाच बॉलवर इशारा पंचांनी केला. जरूर 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. 1 विकेट त्याने संपादित केली. पुढचा बॉल टू गो. इथे देखील यॉर्करचा वापर करण्यात आलाय. भन्नाट वेग, तेज थरार गोलंदाजी मार्गाच्या पण तुम्हाला पार मिळते. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. प्रसाद म्हात्रे त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून तुम्ही पाहता पूर्णपणे कमबॅक त्याने केलंय आणि आता षटक क्रमांक दुसरा देखील राहिलाय. टीम फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाड्याच्या नावावरती काय गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागली या मॅच मध्ये. आतापर्यंत 5 चेंडू त्याने फेकले. धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 3 आणि पूर्णपणे कमबॅक करायचा प्रयत्न चालवलाय या मॅच मध्ये. अजून 1 बॉल शिल्लक. हाफ ट्रॅकर होता. बॉल बॅकडो करण्याचा प्रयत्न जरूर चालवला परंतु इथे षटक क्रमांक दुसरा संपन्न झाले. पॉवर प्लेची संचारबंदी पूर्णपणे हटपून लावली आहे. पॉवर प्लेची पाबंदी आता पूर्णपणे हटपून लावली आहे आणि धावफलक 8 आकड्यावरती. मंचावरती आपण असा एक सन्मान करतोय. खरं तर उद्योगधंदा क्षेत्रामध्ये भरपूर बिझी शेड्यूल असतो तरी देखील 5 दिवस ज्यांनी या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत घेतली. आमचे दिनेश भाऊ, नरेश भाऊ यांच्या खांद्याला खांदा लावत असताना ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपला बोलाचा वेळ दिला. स्पर्धेमध्ये काय गरज आहे साऱ्या गोष्टी ज्यांनी पाहिल्या आणि त्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी ती पेलवली. असं आमचे प्रमोदजी पिसेकर साहेबांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतो. विनंती प्रमोदजी पिसेकर आपण या आपला सन्मानचा आपण स्वीकार करायचा.
ज्याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी होती त्यांचे प्रकाश पिसेकर यांचा सन्मान या मंचावरती होत असताना प्रकाश पिसेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेमध्ये त्यांनी अफाट मेहनत घेतल्या, त्यांचा सन्मान या मंचावरती होत असताना महापाडा एरंगाडीचे राजेची मेयर अपरास विरुद्ध आपण मंचावरती यावं. आपलं मनापूर्वक स्वागत. त्यानंतर आपण या मंचावरती अजून एक सन्मान करतो. खर तर आमची एकूण जोडी क्रिकेट क्षेत्रातील नरेशजी यशवंतराव आणि त्याचबरोबर दिनेशजी यशवंतराव यांचे थोरले बंधू खर तर अरुणजी चिंदेजी यशवंतराव साहेब यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करणार आहोत. मी मोहनजी घागस आणि हरिश्चंद्रजी कोंडे यांना विनंती करतो आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण अरुणजी चिंदेजी यशवंतराव यांचा सन्मान करा या मंचावरती. दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण आता हा सन्मान या मंचावरती करत असताना धावफरक 10 आकड्यापर्यंत तुम्हाला बाल मिळेल. माहिती आहे सामना मोठा आहे, परंतु पाहुण्यांचा मान सन्मान करणं आपली संस्कृती कर्तव्य तो पण पार पडतो. कारण पाहुण्यांना देखील आता आपल्यापासून रजा घ्यायची आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दिनेश भालेराव त्याच्यावरती केले आक्रमण, बॉल सीमा पार, षटकार. एक धावांची गरज. इथे देखील ऑन साइडला खेळला लॉंगनला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. एक चांगला झेल तिथे टिपला प्रसाद म्हात्रेने आणि अखेर अजून फलंदाज बाद. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला उडवला, स्क्वेअरला क्षेत्ररक्षक उपस्थित होतील, बॉल लवकर फेक करतील, दरम्यान सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाईल. आणि आता सिंगलच्या साथीने टीमची टोटल पुढे सरकत असताना 17 धावा धावफलकावरती तुम्हाला बार मिळतील. नवीन बॅटर सचिन मैदानावरती दाखल झाला. 13 चेंडूचा शिल्लक या मॅच मध्ये अजूनही 50 धावांची गरज आहे. गोरदार दिनेश चांगली गोलंदाजी करतो. एक षटकार जरूर आला, एक 2 धाव जरूर आपण पाहिले, परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने केला या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 तो सेकंड मध्ये घेऊन दाखल झाला. दिनेश समोर लेफ्टी बॅटर तुम्हाला बार मिळेल. इथे देखील ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, बादची कडा घेतली त्यांच्या मागे एसटी रक्षकाने झेल टिपला आणि अखेर आता लेफ्टी बॅटर त्याला देखील मैदान करावं लागेल. खरोखर बाद.
12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 50 धाबांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये फक्त धाबा खर्च केल्या 17, कारण गोलंदाजी तितकी स्ट्रॉंग टीम भोपाळ संघाची. समीर राऊंड विकेट. समीरचा पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न पोहोचला. दिनेश पोहोचले दरम्यान महिने करून आपण पाहायला पडतो अखेर जेल स्वीकारलाय आणि आता पहिला बॉलवरती मिळते सफलता समीरला. फरक बाद. पहिल्या बरोबरती सफलता मिळाली समीर मेहरला. तर मग बाद जरूर झाला. इथे देखील पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न पोहोचला. आज खरोखर सकाळच्या क्षेत्रामध्ये गुरवलीपाडा टीमने भरपूर चांगला क्रिकेट खेळला. 4 ओव्हरची मॅच होती. त्यावेळेस आपण पाहिलं कासगाव सारख्या मोठ्या संघाला ज्याने परास्त केलं. तोच संघ मैदानावरती गुरवलीपाडा संघ सध्या संघर्ष करतो या मॅच मध्ये. इथे देखील जागेवर खेळायचा प्रयत्न होता. आम्ही सांगत असतो मोबाईल मध्ये नेटवर्क क्रिकेट मध्ये फुटबॉल पताले तर तुम्हाला जरूर आहे, परंतु तसं काही चित्र इथे बाहेर मिळत नाहीये. बॉल सलग आता 3 चेंडू इथे मात्र बीट करत असताना बॅटर तुम्ही पाहताय समोर स्ट्रायकिंग वर तुम्हाला पार बेल प्रदीप आणि त्याच्या साथीने उदय. इथे फटका चांगला डीप मध्ये काढून उपस्थित. तिथे जेल स्वीकारला. बॉल आतमध्ये ढकलला दरम्यान एक चिकी सिंगल धाव देखील एकपटी जाईल. स्ट्राईक भेटे होते प्रदीप कडे. प्रदीप कशा प्रकारची बॅटिंग करतो पाहा. सुस्वागत हे बी गावातून राजू देशमुख यांचं आगमन झाले. खरोखर आमचे यशोत्र बोलतो ते मामाश्रीचे सुपुत्र आहेत. त्यांनाही पर्यंत आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिरिक्त डॉट बॉल तुम्हाला गुरु पाहायला मिळेल. धावफलक टप्पा वेगळं थोडी सरकत नाहीये. पूर्णपणे स्थिर आपल्या टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोरवरती धावा फक्त 18 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 5 बॉल संभाळ झाला. एक धाव केली. इथे साईडला खेळला लॉंगॉनला बाहेर चालला. बाउंड्री लाईनच्या बाहेर हवा के साथ साथ गेटा के संग संग बॉल सीमा पार. षटकार. त्रेचाळीस धाबांची गरज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि आता क्षेत्ररक्षक आणि चेंडूमध्ये शर्यत लागली आहे. अखेर बॉल अडवलाय. अरुण डांगरे होते. अरुण डांगरे यांना तुम्ही पाहताय ज्यांनी मात्र कित्येक वर्ष चांगलं क्रिकेट खेळला जरूर, परंतु मॅरेथॉन मध्ये देखील नेहमीच त्यांचा क्रमांक आपण पाहिला. तोच खेळाडू अरुण होते. त्यांनी बॉल अडवला. इथे देखील क्रॉस बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान धाव घेत नाहीये. याच दरम्यान या स्पर्धेची ज्यांना भरपूर चांगली रेकॉर्ड विकेट खेळण्यात आली, ज्यांच्या माध्यमातून भविष्य
देखील हिरवं वातावरण आपल्याला पार मारलं. ते आमचे मंडप डेकोरेटर्स तुषारजी रसाळ यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये आपण भव्य दिव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. बरोबर चांगलं क्रीडांगणावरती त्यांनी रंगरंगोटी केली या स्पर्धेमध्ये. ते तुषारजी रसाळ आपल्याला विनंती आपण या आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू. चल टेलीची पूर्तता करा कारण बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला. षटकातील काही चेंडू खेळाडू शिल्लक 3 चेंडू शिल्लक 36 धावांची गरज. गोपन सारखी बॅट फिरवली जरूर. इथे देखील क्षेत्ररक्षक पोहोचले दरम्यान बॅट्समन आउट. एक महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. 45 हा सामना संपन्न होईल. आपण स्टंप कव्हर करा कारण उद्यापासून पुन्हा एकदा याच मैदानावरती एक नवीन स्पर्धेला शुभारंभ होतो. त्यामुळे लक्ष असू द्या पण स्टंपला कोणाला हात लावून देऊ नका. छोटे मोठे युद्ध समाप्त झालेत. महायुद्धाला प्रारंभ आपण पाहतोय. खरं तर आज आमच्या आयोजकांच्या देखील डोळ्यात पाणी आलं असं. खरं 5 दिवस ही स्पर्धा आपण पाहिली. स्पर्धेला शुभारंभ ज्यावेळेस झालं त्यावेळेस नंतर आपण पाहिलं की आभार भरून आलो. तर आता आयोजकांच्या डोळ्यात देखील पाणी आलं असं. खरं 5 दिवस कसे गेले कळलंच नाही. बिगिट करण्याचा प्रयत्न सुरू होता. दरम्यान 3 बिघाड काम बिघाड असंच म्हणावं लागेल. दरम्यान अजून एक बॉल षटक क्रमांक 5 आणि अंतिम मार्गस्थ शेवटचा बॉल आता शिल्लक. खूप मोठ्या फरकानं हा सामना आपल्याला जरूर पार मिळेल. 31 धावा फरकामध्ये जोडले गेले. 6 विकेट देखील तुम्हाला पाहायला भेटतील. शेवटचा बॉल आता शिल्लक. गुरु तयार. शेवटचा बॉल तो राहिला. टीम थेटची 11 क्रिकेट संघ मोहपाडा या संघाच्या नावावरती स्टंप ठेवा. ते स्टंप ठेवा. पण तिथेच अभिनंदन टीम मोहपाडा या स्पर्धेचा चॅम्पियन.